शहरात दसऱ्याची सर्वत्र धूमधाम सुरू असताना जळगाव शहरातील कासमवाडी परिसरात जुन्या वादातून एका 27 वर्षीय तरुणावर दोघांनी तीक्ष्ण हत्याराने वार करून त्याची निर्घृण हत्या करण्यात आली। ज्ञानेश्वर उर्फ नाना पाटील राहणार कासमवाडी असे मयत तरुणाचे नाव आहे। जळगाव शहरातील कासमवाडी परिसरात राहणाऱ्या ज्ञानेश्वर उर्फ नाना भिका पाटील याच्या घरासमोरील राहणाऱ्या काही तरुणांसोबत त्याचा जुना वाद होता। ज्ञानेश्वर हा शुक्रवारी रात्री 12:30 वाजेच्या सुमारास कासमवाडी येथील एकता मित्रमंडळ येथे उभा असताना यातील दोघा जणांनी जुन्या वादातून ज्ञानेश्वरच्या पोटावर तसेच पायावर मांडीवर तीक्ष्ण हत्याराने वार करून ज्ञानेश्वर याला गंभीर जखमी केले। या हल्ल्यात ज्ञानेश्वर हा गंभीर जखमी झाल्याने त्याच्या नातेवाईकांनी त्याला तातडीने खासगी वाहनातून शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले। यावेळी वैद्यकीय अधिकारी यांनी तपासणीनंतर ज्ञानेश्वर याला मृत घोषित केले। या घटनेची माहिती मिळाल्यानंतर विभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे, एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बबन आव्हाड आणि PSI चंद्रकांत धनगे यांच्यासह पोलिसांनी रुग्णालयात धाव घेतली। यावेळी रुग्णालयात नातेवाईकांनी मोठा आक्रोश केला। या संदर्भात पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती। साक्षीदार न्यूज, जळगाव।